ही छोटीवाली अलिंबी आहे. हिला आमच्या इकडे सीता अलिंब बोलतात. हे बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे. कसा वाटतं मित्रांनो, आंघोळ करावी असं वाटतंय ना. हॅलो मित्रांनो, मंगेश रमेश जाधव ब्लॉग्समध्ये तुमचा स्वागत आहे. तर चला मित्रांनो, आज आपण एक नवीन आणि भन्नाटच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आपण मित्रांनो सकाळ सकाळी आलेलो आहोत जंगलामध्ये बकऱ्यांना चारा घेण्यासाठी. आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 7:30. आणि मित्रांनो, पाऊस आठवड्याभर पडत होता आणि पावसाने लाईट नेटवर्क सगळं घालून टाकलेलं, म्हणून आपले ब्लॉग येत नव्हते. कालपासून तर पावसाने सुट्टीच घेतली आणि आता आपण आलेलो आहोत. मी तुम्हाला ब्लॉगमध्ये नेहमी ओढा दाखवतो, त्या ओढ्याच्या साईडला आलेलो आहोत. बघू शकता ओढा किती वाहतोय एकदम छान प्रकारे. आणि व्ह्यू पण बघा तुम्ही साईडचा. आणि आपले सूर्यदेव ढगातनं दिसत आहेत. पूर्ण ओढा मस्तपैकी भरला आहे मित्रांनो, बघू शकता इकडे एकदम छान प्रकारे भरला आहे. हे बघा मित्रांनो, कसं वाटतं मित्रांनो, आंघोळ करावी असं वाटतंय ना. एकदम छान मित्रांनो. आंघोळ करण्यासाठी हा एक पॉईंट चांगला आहे, म्हणजे थोडासा खोल आहे इथे. आणि सरळ तिकडे खाली आमची मोठी नदी आहे, त्या साईडला हा ओढा जातो. मित्रांनो, तुमच्या इकडे यांना काय बोलतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. हे काय आहेत, म्हणजे तुम्ही काय म्हणता. आमच्या इकडे यांना खुबे बोलतात. तर हे आपल्याला पावसाच्या वेळेस पाहायला भेटतात. ओढ्याला असे कातलाला चिपकून राहिलेले असतात. तर तुमच्या इकडे यांना काय बोलतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, माल बघू शकता पूर्ण हिरवागार झालेला आहे. एकदम छान प्रकारे सुंदर व्ह्यू झालेला आहे आता. आणि आपला सरसगड समोरच आहे, बघू शकता किती सुंदर दिसतोय. आणि थोडा थोडा धोका वगैरे आलेला आहे, बघू शकता किती छान दिसतंय. मित्रांनो, मला इथे अलिंबे भेटले. ही छोटीवाली अलिंबी आहे. हिला आमच्या इकडे सीता अलिंब बोलतात. म्हणजे वेगवेगळ्या गावाकडे वेगवेगळ्या वस्तूंची नावं असतात, त्याचप्रमाणे आमच्या इकडे या अलिंबीला सीता अलिंब म्हणतात. आणि तुमच्या इकडे ह्या छोट्या अलिंबीला काय म्हणतात तेही सांगा मला कमेंट करून. आता ही अलिंबी निघले म्हणजे आपली ती मोठीवाली अलिंबी असते ती सुद्धा निघेल. तर आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, माल बघू शकता पूर्ण हिरवागार झालेला आहे. एकदम छान प्रकारे सुंदर व्ह्यू झालेला आहे आता. आणि आपला सरसगड समोरच आहे, बघू शकता किती सुंदर दिसतोय. आणि थोडा थोडा धोका वगैरे आलेला आहे, बघू शकता किती छान दिसतंय. मित्रांनो, अजून एक तुम्हाला मालाचा व्ह्यू दाखवतो, किती सुंदर असा आहे. हे बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे. हे बघा मित्रांनो, आपले सूर्यदेव इथे ढगामध्ये लपलेले आहेत. आणि व्ह्यू बघू शकता इकडे एकदम. मित्रांनो, खूप मोठा माल आहे हा. हे बघा तिथपर्यंत आहे, अजून पुढे आहे. तर मित्रांनो, चला आता चारा वगैरे तोडूया. चारा अजून आपण तोडला नाही, तर चारा तोडूया आणि मग भेटूया. तर चला मित्रांनो, आपण बकऱ्यांसाठी पाला तोडलेला आहे. हा बघू शकता इकडे एक भारा तयार करून ठेवलेला आहे, ह्याच्यामध्ये अजून आपल्याला तोडायचं आहे. तर चला मित्रांनो, तोडूया आणि मग घरी जाऊया. आणि मित्रांनो, बघू शकता एक आठवड्याने ऊन पडलेला आहे, ते एकदम कडक पूर्ण घामाघूम झालेला आहे मी. आणि बघू शकता व्ह्यू माझ्या मागं एकदम सुंदर माल, एकदम खूप छान व्ह्यू आहे. आणि आपला ब्लॉग पण आपण ह्या सुंदरशा व्ह्यूमध्ये आता इथेच थांबवत आहोत. तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन कोणी बघत असेल माझा हा ब्लॉग तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर चला मिळूया मित्रांनो असल्याच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.